हो नाही यायचा टाइम झालाय. इथं तर चटई बिटाई हातरून ठेवली आहे. पाणी तर पिऊ दे, लय कोरड पडली मला तर. आताशी जरा घसा वल्ला झाला. शांतीला म्हणलं ये लवकर इकडे. शांतीचा पण काही तपास दिसना जरा. खाऊ आता लिख चटई. हा ते पाहुण्याला काही फोन बिन केला नाही तुम्ही? नाही फोन आला होता मला. आला होता का? ते 10 मिनिटात येतो म्हणले. 10 मिनिटात येतो म्हणले. तू पहिली खाली बस. व्यवस्थित ठेवलंय ना इकडं? हा सगळं व्यवस्थित ठेवलंय. तुला नको तू एवढी काळजी करतो. इकडे ये. अहो कसं आहे, तुला काय मी सकाळी सांगितलं होतं का? काय हो? त्या पोरीला कॉलेजला पाठवू नको म्हणलेला आज मी. अहो जाऊ दे ना, आता पाहुणे दुपारून येणार होते ना, मग ती म्हण काला कॉलेज बोडू मम्मी, मग गेली ती. जाऊ द्या, येईल ती आता. येईल का पण आता टाइमात? टाइम झालाय तिचा नाही तर यायचा. बघ आपल्या इथं पाहुणी यायची आणि हाशा व्हायचा. नाही नाही काय नाही होणार, येईलच ती आता. बरं मी काय म्हणते, हा पोहे टाकले भिजत पोत्यात? टाकले का? हा दगडी पोहे. आणि तुम्ही ती सोन पापडी आणली होती ना? आणली ना, आहे ना घरी. हा आणून ठेवली. ती देते एक एक नाही का? हा हा पोह्यांसंग. पोहे चांगले बनव पण बरं का. तुम्हाला माहिती आहे ना माझ्या हाताला किती चव आहे. नाही चव आहे तुझ्या हाताला, हा. पण कसं आहे पाहुणे जास्त येणार. हा. त्याच्यात तू अजून काय केलंस तर ते पाहुणे न खाता निघून गेली म्हणजे कसं व्हायचं? काय केलं म्हणजे? हा चांगलं बनव चवीचं. अहो रोज तर एवढले कढई भर खात्यान अगं मांस खातो आम्ही. मग कधी कधी तर मीठ टाकत नाही, तर कधी कधी असं मीठ टाकते की खाऊ वाटत नाही. मग ते पण होतंय. तुझ्या भीतीने मी खातोय, तसे पाहुणे खाणार आहेत का? एका दिवशी होत आहे व काय गडबडीत. हा पण पाहुण्यांसमोर तसं नको म्हणतोय मी. हा नाही नाही एकदम मस्त बनविल मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त त्या पाहुण्याला वाटलं तर डबल फोन करा. बर तुझी इच्छा, मी लावतो फोन. हा म्हणजे कुठपर्यंत आले कळलं आपल्याला नाही का? हा ते बघ लगेच लावतो फोन. तू म्हणते ना पाहुण्याला फोन करा. हॅलो. हा पाहुणं कुठपर्यंत आलाय? आपल्या गावातल्या मंदिरापाशी आलाय का? बरं बरं मग सरळ तसंच या मग पुढं. हां 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 बरं बरं या. हा त्यांना गावातला तो रम्या नाही का? हा तो रम्या म्हणला चला मी तुम्हाला घर दाखवतो. हा हा म्हणजे जवळ आले बरं का? हा द्या शांती. काय हो? आता पाहुणे मंदिरापाशी आले. आता पोरीचा तपास आहे का? अहो तुम्ही काही अडवाणी करू राहिले, माव काला दात खाऊ राहिले हो. आता ती पाहुणे येतात नाही तर शांते तुला मी सरळ सांगितलं असतं माझ्या भाषेत. स्वतः इडं आले चटई घेऊन 1 तासापासून बसले इडच, माव दात खाऊ राहिले इडं. अगं पण तुला चांगलं म्हणलं होतं शांते मी, पोरीला आज कॉलेजला नको पाठवू. येईल ती, माशी खोटं नाही बोलत ती. तिथं जर माझा हाशा झाला ना तर तू लक्षात ठेव मग. काचा आशा होणार आहे हो? पोरगी बघता इथं दिसू नाही दिसू दे मला, मग मी सांगतो. पाणी प्या तुम्हाला कोरड पडली असेल. काय ग मम्मी इथे चटई गिटई या बा आली पा. काय ग आली का तू? हा बस मी काय म्हणते, हा इड चटई का टाकली तुला आम्ही सांगेल नव्हतं. तुला पाहुणे येऊ राहिले पाहायला. हा का? हा म्हणून मग घरी कसं आहे आपलं घर बारीक आहे ना, हा. म्हणून म्हणलं इडच चटई टाकावा. तर तू काय करा आता घरी जाय आणि पटकन बॅग ठेवून ये आणि साडी बिडी काय घालीत बसू नको. पाहुणे ये इड मंदिरापर्यंत आले, उठ तू पहिली. ते जा तुझं ते दप्तर ठेवून द्या आता. हा हा आणि ये इकडं लवकर ये बर का. बरं झालं, डोक्याचा एक माझ्या ताप गेला. मग आली पहा बरं. वेळेत आली ती म्हणून बरं झालं म्हणलं. पोर नाहीतर ना कोणाची? माझी बीपी वाढली होती. पोर कोणाची? हा नाही तुझी नाही माझी पण आहे. हा. ओ वहिनी, ते गावात आपण विचारलं होतं, हो मग ह्याच मळ्यात सांगितलं ना. हो धोत्र्यांचे मला म्हटले ते. अरे इड मंदिर सांगितलं ना. हा मग बरोबर एका हे मंदिर आलं. एका इड दिसतंय ना. मग चला या बाई हे डवळं घर दिसतंय बा. मग या बाई. हा मग गावाच्या खालतूनच राहते म्हण. हा मग इडच असेल बरं का. मग आता जनावर गुरं असल्यावर शेतकऱ्याला गावात राहून कुठं जाऊन येऊन होतंय का? मग या बाई तुम्हाला दोघींना सांगतो, काय? पोर चांगली पाहून घ्या बरं का. हा नाकात तोंडात डोळ्यात पुन्हा हाता पायात पाहून घ्या बरं का आई. या बाई चकनी बिकनी नको, नाक तोंड सगळं व्यवस्थित पाहून घ्या. आणि मला दिसायला पडलंय कमी. हा वागवायची तुला. हा बरोबर. हा विषयाची गाठण आहे तो वाली तोच नीटनेटकं पाहून घ्यायचं. बरं आम्ही दोघं पाहतो बरं का वहिनी. तुम्ही मला तुला साथ. सांगते माव शेव नका देऊ. नाही बरोबर आहे, विचारपूस आपल्याला जोडायला जोडा आणि पायावर पाय देणारी पाहिजे हा हा असं. चालेल चला. परत तिडं ना माणसं आहेत एकटा काही बोलता नाही येत. नीटनेटकं पाहून घ्यायचं. ते म्हणायचे 3 सुपारी फोडून घ्या ना अमकं करा तमकं करा, घाई नाही करायची. तुम्ही गाय नको. गाय ना त्या
वाळीबाच्या पोरीचं कसं झालं पाहिलं ना, हम्म. गाय करायला गेले शेवट ते टाकून दिली ती पोर. हा ना मग त्यानं दिली टाकून, पण मग त्याला दुसरी मिळायला मुश्किल आहे ना मग परत. अहो, लय अवघड झालं आता. मग त्याच्याकरतानीच आपण थोडं थांबून घ्यायचं, दमादमाने हे करायचं. आलं का नाही ग बाई? आलं आलं, चल जवळ आलं. आलं का? का रे आई, हा इड ये पाहुणे बसेल दिसते, यांना विचारून तर पाहायचं का नाही? विचार बरं स्वतः, विचार ग तू. तेच चला ना पाहुणे आपण का? त्या अंग जाऊ. चाला ना. काव हा मी काय म्हणते, आपल्या डोळ्या देखत आहे ना पोरीचं चांगलं होऊन जायला लागत आहे. हा ना, तिचं झालं ना चांगलं, मग माझे डोळे मिटले तरी चालते. मग मी तेच म्हणतोय, एकदा माझे पण डोळे मिटले तरी चालेल. तुम्हालाही मारायचे. मग आता तुझ्या नंतर मी तरी जगून काय करू सांग. हा कसं आपलं वाणिकींचं लेकरू आहे. हा हो मी काय म्हणते, हा ते तिकडून कोणी येऊ राहिले, पाहुणे दिसते बाई कोणते. शांत पाहुणे चालले वाटत. या राम 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 राम. राम 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 राम, या बसा. धोत्रे पाटील तुम्हीच ना? हा 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 आम्हीच हा, बसा बसा, आलो आपण. बरं बस आई, बस असते बाबा. बसा 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 बसा. बसा मावशी बसा. का हो पाहुणे, बोला ना. प्रवास चांगला झाला का मग? अहो काय सांगायचं धोत्रे पाटील तुम्हाला. काय झालं? अहो तुमचे डांबरीला लई ना खड्डे मोठाले. आता काय झालं माहितीये का, हा हे इलेक्शनच्या पिरियड मध्ये ना रस्त्याची कामं चालू करायची होती, ती बंद पडली, ती खड्डेच पडलेत बघा रस्त्याला. बरं काय झालं, ते खड्डे एवढे झाले त्याच्यात आमच्या वहिनीला आहे हा. ना गाडी लागत राहती. ही वहिनी आहे का तुमची? हा, ही मोठी भाऊजाई. आणि या ही आमची आई. होय, हा चांगले चांगले. अख्ख्या रस्त्याने वकत वकत आले माहितीये का? अरे बाप रे. काय सांगायचं. त्यांना आणायचंच नव्हतं ना मग. अहो पण मग त्यांच्याशिवाय त्यांचं तर लई चाललं होतं. मला पहिली मुलगी तिलाच पाहायची होती हाऊस. हा होय शांते, हा ते सगळं जाऊ दे. अगं पाहुणे आलेत आपल्याकडं, त्यांना चहा पाण्याची व्यवस्था कर पहिली. नाही 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 नाही, थांबा थांबा थांबा. बस आम्ही ना हा काय झालं, तुमच्या गावात इडं हॉटेल हा तिडे विचारायचंच होतं ना आम्हाला. गंगाराम धोतर यांचं घर कुठे आहे? हा, मग तिडं आम्ही चहा घेतला. घेतला का चहा? हो हो, चहा घेतला. आता आम्हाला एवढा टाइम नाही. नाही तर कसं आहे माहितीये का, नाही तर तुम्ही आलाय आमच्याकडे, परत उद्या म्हणायला नको कोणी बरोबर. की बाबा गंगाराम धोत्रेच्या घरी गेलो पण साधा आम्हाला चहा पाणी विचारलं नाही. नाही नाही, काय नाही. आम्हाला काय आई राग नाही ना त्याच्यात. नाही बाबा, मला तर काय घ्यायचंच नाही बाहेर, तुला माहितीच आहे. नाही, आईचं काय घेत नाही. बरं मी काय म्हणतो, हा, बरं काय काम चाललंय तुमचं? आमची काय शेती चालू आहे बघा आता. हो ना. हा, या वर्षी सोयाबीन लावलाय मस्तपैकी आपला. बरं बरं. पाऊस बरा दिसतोय इकडं. लय पाऊस आहे. इकडे पाऊस आहे. आमच्याकडे पाऊस होतोय. हा ना. हा नाही तुम्ही आमच्या बैठक का बरं इकडे मांडली? ते काय झालं, घरी ना वाटा थोडा बारीक आहे ना, हा. मला वाटलं तुम्ही अजून जास्त पाहुणे आणशाल का काय, आम्हाला वाटलं का हा, म्हणून आम्ही म्हणलं बा इडच थोडं मोकळ्या मैदानात. अहो, जास्ती असले कमी असले मग घर खायला लावेले. आता कोण आता काय म्हणते ना, पैशावाल्याची गरीबाची काही बराबरी लागते काय. आपलं झोपडं जरी असलं ना तरी आपल्याला मोठंच राहतं ते. पण जाऊ द्या जाऊ द्या. तुम्ही इड बसाय टाकलं नाही. हा अहो लय भारी वारं बिरं लागतं, मोकळय. हा ते त्याच्यामुळेच टाकलं, म्हणले पाहुण्यांना कसं थोडं हवेशीर. नाही मला आवडलं. जाऊ बरं का पाहुण्या, हं? मला काय वाटलं माहितीये का, तुम्ही ट्रकभर पाहुणं याल, मग परत म्हणलं आता घरात बसायला जागा आहे का ट्रकभर माणसांना. अहो. मग इकडे कसं आहे, तुम्ही 10 ट्रक जरी आणलं ना तरी पाहिजे एवढं मैदान आहे बसायला. अहो ट्रक बर आणायला एवढे पाहुणे आले पाहिजे नसते. पोरगी पाहायला जर एवढे पाहुणे आले हो, अहो समोरच्याचं डायरेक्ट दिवाळा निघाल ना माऊली. अहो भाऊजी, भविष्यात तुमचं लग्न जमलं तर मंडप इकडे द्यायला बसले ते. पाहुण्या, हं? नाही तर आता तुम्ही काय दोघं तिघ जणच आलाय, चला घरी बसू आपण पाहिजे तर. काही नाही काही नाही. ये ना हवेशीर, मला लय मजा वाटली एकदम. का रे ऐकत का नाही? इथं बरं आहे ना. हो लय भारी. मला गरम होत आहे भाऊ ना, मला मोकळे हवा लागत. हा, आईला मोकळ्यात इंडायची सवय. बरं आहे, चांगलं आहे. पुरीला बोलवा ना आता. शांते, हा काय तोंडाकडे बघत बसली? काय जा पुरीचा आवरला का बघ. हा हा घेऊन साडी बिडी जर नेसली नसेल, हा. ड्रेसवर असेल तर ड्रेसवरच घेऊन ये तिला. बरं बरं आले घेऊन. बरं पाहुणं, हा हो का आमच्याकडे पाऊस पाणी वगैरे चांगलं आहे. हो हो. हा, तुमच्याकडे कसं काय आहे पाऊस पाणी? अहो तुमच्याकडं लय हिरवय, लय भारी दिसतं. आमच्या गावात पाऊसच नाही. काय म्हणता, वहिनीला विचारा. पाऊस नाही?
नाही पावसाही नाही आणि विहिरीला पाणी नाही. काहीच नाही, टँकर चालू आहे. टँकर चालू हो प्यायला. अरे म्हणजे चांगला दुष्काळ पडला म्हणायचं मग. आमचं काही यंदा घरात होतं ते वावरात नेऊन वतून दिलंय. काहीच नाही आता. कुठं पडलाय कुठं नाही. लय अवघड परिस्थिती झाली आमची. हा का? हम्म. नाही नाही, कसं आहे माहितीये काय, शेवटी निसर्ग आहे. माणसाने जर झाडं जगवली तरच पाऊस पाणी पडेल. हा ना, झाड आमच्या काय लई भरपूर आहे जगवेल, पण म्हणजे वरलाच झाला नाही तो. तर निसर्गाच्या पुढे कोणाला जाता येतंय का? नाही ना, नाही. आमच्या सातारा जिल्हा आहे ना, खरंच चांगला जिल्हा आहे. सांगली म्हणा, कोल्हापूर म्हणा. अहो कोल्हापूरमध्ये तर पाणी आलं होतं, इतका हा. पाऊस पडला होता, गाड्या बंद होत्या. हा का? मग अहो आमच्या नाशिक मध्ये तर लय अवघड झालं हो औंधा. आणि पावसाचं कसं झालं माहितीये का, जिकडं फुटल ना तिकडंच पडल. मग काय, तो जसा येईल तसाच पाऊस पडतोय. हा. पण काय का असं ना, आमच्यावर कृपा आहे त्या बिचाऱ्याची. नाही, औंधा तुमच्या होतं, कृपा केली. हा, आमच्या काही लय होतो विचार. आमच्याकडे कधी दुष्काळ नाही पडत, पण यंदा ना भरपूर दुष्काळ पडलाय. हा का? औंधा ज्या पाऊस लोकायला पाणी झाला बी नाही झाला ना, आमच्यासारखे धावती नाही तुमचे लोक. असंही. नाही नाही, तसं नका म्हणू. नाही नाही, तुमचा आणि आमचा फरक आहे. कारण आमचे लोक आहे ना, हा, जर शेजीन जर असला तर त्यांना जेवायला वारी नाही राहत. कारण तेवढं पिकच ते पक्क मग काढून घेतात कोबी, कसोटीत. फुलवर, तांबाट्या, वाटाणे लई ना काही काही करत्या. नाही आमच्याकडे कसं आहे माहितीये का, तांदूळ, गहू, ज्वारी हे पिकलंय आमच्याकडं. ऊस. हा म्हणजे तुमच्या एकच पीक. हा, नाही आमच्या भरपूर. आमचे म्हणजे 4 महिने मस्त आरामात बसून खात्या. हा, चांगले चांगले. उन्हाळ्यात उन्हाळ्यात कामच नाही. हा, मग पावसाळा हिवाळ्यामध्ये आपली शेती बघायचं हो, आणि उन्हाळ्यात आराम करायचा. आराम. बरे. सोने चालेल बाय, पाहुणे येले बर का. ते जे जे काही विचारतील ना ते बरोबर सांगायचं. आणि हे काही असं घे ना डोक्यावर जरासं, तोंड दाखवू नको बर का. ते म्हणले का तोंड दाखवायचं तेव्हा मग तोंड उघडं करायचं बर का. आणि लाजू नको हा. चल पटापटा. भाऊजी हा. आपल्याला जायला उशीर होतोय, पुढे गाड्या भेटल्या पाहिजे. त्यांना सांगा ना पुरीला बोलवायला. नाही ऐकलं बरं का मी. थांबा. अय शांते, शांते, आले आले. ये ना पुरीला घेऊन लवकर. हिला एक आहे ना खरंच चल. बायांची कामं लयच आळशी. आई तू इड बस, मी तिड बसतो. वहिनी हे बाय पाहून घ्या आता. तुम्हीच बघा ना भाऊजी, तुम्हाला संसार करायचा आहे. पण मग मी काय म्हणतो ऐक ना, हा, आता पोर तर मग दिसाय चितार दिसती, पण तू एक काम कर ना, त्यांना म्हणा अहो ते तू आणि जा केली ते तो उघडायला. आई काय बाई, तोंड उघड ना. असा काय मूर्खा घेतलाय तो. उघड बाळा तोंड उघड. असं तोंड उघडायचं. चांगली ना? हा, छान आहे ना. तुम्हाला दोघींना पद्धती पा. मला पटायला काय नाही भाऊ. आता मला काय एवढं मावाला डोकं चालत नाही. आई मी काय म्हणतो, वागवायची तुला. वागवायची आहे. आता त्या दोघी जावा काही करू, हा. काही ठेवू, मी फक्त त्यांच्या मागं आता झालेला हात लावणार आहे. आणि बर का वहिनी, तुला सांगतो या बाई ती लहान राहील, तो हाताखाली सांभाळून घ्यावा लागल तुला. पाहून घे. बायको घरी आल्यावर तुम्ही नका जास्त आहारी जाऊ त्यांच्या. मी नाही आधी जाणार वहिनी, तुमच्या शब्दाच्या पुढे जाय गेलोय का आज मी कवा. अरे जरी गेला नाही पण कोणी बी ना जवळ येईल नाही मग तवर मग सगळ्याचा मानपान धरीत आहे. पण एकदा आल्या का साऱ्याला पंख फुटात. हा बरोबर आहे, पक्क फुटले म्हणजे काही बोलत नाही का. हा, बरं जाऊ द्या, घे तुला काय विचारायचं ते विचारून घ्या. हो पाहुणे, हा हो का, ही पोरगी आहे माझी. हा हा, चांगली. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. वहिनी हा, या बाई तू माझी मोठी भाऊजाई आहे. हा. तू आता विचार बघ तिला काय विचारायचं. बरं विचारू का? हो बिंदास. विचारू का मी? विचार तूच आता. आता तुलाच सगळं पाहायचंय. आता मला संपलं. आता तुझं नाव काय आहे? सोनाली गंगाराम धोत्रे. तुझं शिक्षण? D.Ed ला आहे. D.Ed. तुझी जन्मतारीख? 21/6/97. तुला कशाची आवड आहे जास्त करून? मला वाचायला लय आवडतं. वाचायला आवडतं का? हो आता काय विचारू?
पुढचं तुम्हीच विचारा. तुला मामा किती आहे बाई? एकच मामा आहे. कुठं राहत होतो? इथे नाही राहत, कोल्हापूरला राहतो. कोल्हापूर खुद्द गाव आहे का मामाचं? हा. बाई तुला मावशा किती? मावशी एकच आहे ना. ती कुठं राहते? मावशी नागपूरला राहते. ती काय धंदा पाणी आहे का तिचा तिथं? हा. हा का? नाही हॉटेल आहे तिच्या मावशीचं आहे ना, हॉटेल आहे. वहिनी तिला फुई बी आहे का विचार ना. बाई तुला आत्या हा किती? मला एकच आत्या आहे. एकच आत्या आहे का? हा. कुठे राहते त्या? गावातच आहे. गावातच आहे का? हा बर का झालं का विचारून सगळं? हो झालं सगळं विचारून. हा मग त्यांना सांग आता तुम्हाला पोराला काही विचारायचं असेल तर त्यांच्या पद्धतीने विचारतील. हा ना. हम्म. मग भाऊजी एक नाही विचारलं काय? पुरीला स्वयंपाक येतो का नाही? हा ते तर मेन राहिलं पाहिजे. धुणं धुता येते का नाही? भांडे घासता येते का नाही? ते घ्या ना विचारून मग तुमचं काम. देऊ का विचारून? हा, मग पुरीला भांडे घासता येते का? हा धुणं धुता येतं का? अहो तिला सगळं येतंय. तिला स्वयंपाक लय येतो का? हुशार आहे महापौर. हा का? हा हा ते बरोबर आहे. तिची आईस लय सुगरण दिसते. बरोबर. पोर सुगरण राहणार. राहणार बरोबर आहे. का हो? हा तुम्ही काय अशी बसले गपचूप? आता ते प्रश्न विचारतात म्हणून मी गप बसलोय शांते. पोराला काहीतरी विचारा ना मग. थांब ना त्यांना तरी विचारू दे, अजून काय विचारायचं बाकी आहे का? हा झालं का तुमचं विचारून? हो माझं झालं सगळं विचारून. विचारा. तुम्ही विचारा आता पोराला. विचारू का पोराला मी? मग पाहुणं नाव काय आहे तुमचं? माझं का? हा पिनो तुकाराम बोचरे. बोचरे. हो. काय आडनाव आहे? बोचरे. बोचरे काय? हा बरोबर. शिक्षण वगैरे काय झालंय का? माझी ना हा मॅट्रिक झाली. काय झाली? मॅट्रिक झाली. मॅट्रिक म्हणजे किती व? हा तुला माहित नाही ना? म्हणजे लय शिकेले काय ना बाई? हा मग हा किती? 15वीच्या पुढं. भया, हा हा म्हणजे आपल्या पुरीपेक्षा जास्त शिक्षण आहे. हा मग काय, पोरगी आपली डीएडला आहे हा आता शिक. मग त्यांची मॅट्रिक झाली. हा ना. बरं पाहुणं हा जन्मतारीख काय आहे तुमची? माझे का? हा 2292. 2292. मग काय एवढा फरक नाही पो आहे ना? हाय जमतंय म्हणायचं मग. त्याचं आहे ना डोकं होतं भाऊ. त्यांना शिक्षण करून शेती पाहिली. हा का? हा नुसतं शिक्षणच नाही केलं. मग शेती किती आहे तुम्हाला? शेती आम्हाला सगळी जर धरली हा तर 40 एकर आहे. बाय 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 40 एकर. हो एकटाच मुलगा. शांते हा आपल्यापेक्षा तर डबल आहे झाली. मग आपली तर 20च एकर आहे. पुरीचं कल्याणच होईल आपलं. हा चांगलं. पुरीला काय घराच्या बाहेर नाही निघायचं. पण कसं आहे ये बाय मला काय आता वत जात नाही बाई. मी फक्त आहे ना घरात आडवं तिडवं असलं ते वावरात गेले तर तेवढं पुरतं तेवढं पाहते. त्यांना दोघी जावाय ना एकुणाच्या पायावर पाय ठेवून फक्त चालायचं. बरोबर आहे. त्याच्यात माझा त्यांचं उद्या नाचलं त्यांचं जिथलं त्यांचं मला काय त्यांच्यात तोंड घालायचं नाही. हा आता तुमचं काय पिकलं पान कवाय गाळणार आहे. संसार त्यांचाच आहे ना. असं चढावडीनं केला बाद झाला. हा पाहुणं हा आवड काय आहे तुम्हाला? आवड मला आहे ना हम्म. आवड घोड्या बैलाच्या टांग्याची. होय हो म्हणजे आपल्या इकडे छकड म्हणतात हा हाय का? ती आवड आहे काय पाहुण्याला? हा चांगले चांगले. मग ही कोण तुमची वहिनी? ही मोठी भाऊजाई. भाऊजाई. हा वहिनी. ह्यांचा नवरा काय काम करतो? अहो तो लय मोठ्या कामाला आहे. असं कोणत्या मोठ्या कामाला आहे? रेल्वे मध्ये माऊली. रेल्वेत कामाला आहे हो, का? रेल्वे. चांगले चांगले. 1.5 लाख रुपये महिना आहे त्यांना. काय म्हणता? हो मग 1.5 लाख रुपये? हो मग शेती पण तुम्हाला चांगली आहे, भरपूर आहे. भरपूर. शांते तुला काय विचारायचं आहे का अजून? नाही नाही आता एवढं सांगितलं ना मला तर असं झालंय कवा जमल एकदाच आणि कवा मी वरमाई होईल असं हा झालं. ते ना पूर्वीपेक्षा तुझाच उतावळा नवरान गुडघ्याला भाषण झालंय बघ. ग बसा. ग बसा. पुढचा प्रश्न विचारा. हो ना. हा तुम्हाला मामा किती आहेत? मला आहे ना खरं सांगतो 2 मामा आहे. 2 मामा? हो. वा वा. ते काय करतात मग? अहो दोघांचा ॲक्सिडेंट झाला असा. दोघांचं? हो कसं? दोघं संगत होती. हा हा. मोटरसायकल मोटरसायकलवर? पुढून गाडी आली हा आणि मागून एक येत होती. बर. हे नेमके समोरच्या गाडी गेली. अरे अरे अरे. आणि तो जो मोठा मामा होता का हा तो नेमका जाग्यावर गेला आणि मागचा मामा आहे ना हा
शिटावरून जसा उडाला बर लांब नळीत जाऊन पडला. अहो कोमात आहे कोमात. 7 वर्ष झाले मामा अजून उठाना. हो पाहुणं, तुम्ही खुशाल म्हणता, उठाना म्हणजे नेमका काय? अहो नेमकं काय म्हणजे कोमातूनच उठाना. म्हणजे 7 वर्ष झालं कोम्यात आहे का? हा कोमात जायले. अरे अरे, डॉक्टर म्हणतो टाइम लागन थोडा त्याला शुद्धी यायला. असं आहे का? हम्म. बरं मग मावशा वगैरे किती आहेत? अहो मावशीचं काला काढी त्या. काय काय झालं काय? सगळे नका डोळे काय. पुसायला लागले. काय भानगड आहे शांते? अहो असेल त्यांचं काही दुःख. अहो लय वाईट झालं मावशीचं. मावशीचं वाईट झालं? असं काय वाईट झालं? रेल्वेच्या डब्यात बसली होती. बर डब्याची कडी जशी तुटली ना, हा रेल्वेचा डबाच पलटी झाला तर मावशी मरून गेली खाली. अरे 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 अरे. लय वाईट झालं हो. वाईट झालं शांते. म्हणजे जागेवर गेली मावशी. जाग्यावर मावशीचं एवढं हाडूक सुद्धा नाही गावासलं. माऊली काय सांगा त्या. अहो जाऊ द्या, कसं जाऊ द्या. गवसायचं आता ती. पाहुणे एवढा जीवाचा बोस नका करू बाई, आम्हाला बिले रडू येतं. तर एवढं हो जीव तेवढीच वाणी शांते. किती मावशी होती. तू नको रडू. बरं तुला रडायला यायला लागलं. अहो त्या डब्याचं वजन किती राहते? हं? हा डबा डायरेक्ट असा झाला, मावशी जाग्यावर गेली ना. हं? म्हणून तुला रडायला आलं का? आता दुसऱ्याचं दुःख मानल्यावर रडू येतच ना. काय बोलू राहिले तुम्ही? हं? चांगलंय. आणि मामावरनं अजून तो कोम्यात गेला तो उठता ना मामा. हा म्हणजे दुःख किती त्यांना विचार करा ना. नाही लय दुःखाचा डोंगरच त्यांच्या डोक्यावर पडलाय. हा ना बाई, मला तर लय वाईट वाटत हो. तुला आता काय विचारायचं ते विचारून घे. हं, आता मला नाही बाई काही विचारायचं. पोराला छंद बिंद काही विचारलं का? विचारला नव्हता का मगाशी? काय छंद आहे? हा काच आणि छंद? तू काय ऐकत होती मग? बाई मला लक्ष दुसरीकच होतं हो. परत विचारू का तुझ्यासाठी? विचारा ना. हा पाहुणं, तुम्हाला छंद कसलाय? छंद आपला ते गोड्या बायला. हा कळलं का? बरोबर, आता माझ्या डोक्यात आलं. नाही तर पाहुण्यासमोर तू माझी आहे ना चांगली इज्जत घालव. बरं जाऊ द्या, पुढचं विचारा. नाही माझं विचारायचं संपलं आता. झालं ना? हो हे बघा, मुलगा आम्हाला पसंत आहे. आमची पोरगी पसंत आहे का तुम्हाला? तुमची मुलगी पण आम्हाला पसंत आहे. आता त्यांची दोघांची झाली पसंती, पण मग आता पुढचं कसं करायचं? आता कसं आहे माहिती आहे का? पुढचं कसं करायचं म्हणताय तुम्ही, हं. पण घेण्या देण्याचा व्यवहार बोललंच पाहिजे. मग मी तेच म्हणते. बोला ना तुम्ही बोला ना. हो, हा जे काय असेल ना ते आजच एक घाव 2 तुकडे खरं खरं सगळं सांगून द्या. काय काय आपल्या अपेक्षा आहे त्या. हा ना, हाय ते खरं ते बोलायचंय. हा परत मागं पुढं नको. तुम्ही तवा नाही म्हणले ना, आता काला म्हणले. हा नाही नाही हा, बोला घडा घडा. म्हणून तर समोरच बोलतो बघ. हा बरं मी काय म्हणतो माहिती आहे का? पोरीच्या अंगावर आहे ना 5 तोळे दागिनं घालायला लागतील तुम्हाला. किती 5 तोळे दागिने? हा. तू गपरे म्हणू दे. बरं 5 तोळे झालं, पण तुम्ही हुंडा किती देणार आहे आम्हाला? आम्ही हुंडा द्यायचा का? मग अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीतरी शोभलं पाहिजे बोलायला. म्हणजे असं कसं काय? हा पूर्वी कोणच हुंडा राहतो. या बाय तुम्ही म्हणत्या 5 तोळे घाला डायरेक्ट हा. पूर्वी. पण आमच्या मनाने 5 घालायचे का 10 घालायचे का आम्हाला गुंज घालायची ते आमच्या याच्यावर आहे. पण मग आता तुम्हाला उंड्या भांड्याचं काही हे नको का? पुरी कोणच राहतं ना ते. या बा, आमच्या पोरीच्या अंगावर 5 तोळे दागिने बोलाय ना घालायचे. आम्ही. हा, आम्हाला 5 लाख तुम्ही हुंडा द्यायचा. 5 लाख? हा ए, हा. किती हुंडा म्हणत्या? 5 लाख रुपये तिच्या अंगावर 5 तोळे घालायचं. असं आहे का? बर का हो? हा पुरीच्या अंगावर 5 तोळे सोनं घालायचं. हो आणि तुम्ही पोराच्या अंगावर किती टाकणार आहे? शांत आहे. बोल तूच सांग आता. या बाय, आम्हाला जेवढं वाटेल ना तेवढं आम्ही पोराच्या अंगावर सोनं घालू. बरं का? असं नाही राहत बाई. येईन बाई, असं नाही राहत. आम्हाला जेवढं वाटन तेवढं. म्हणजे आमची पोराची बाजी असून न तुम्ही एवढं आकुर्ती न घेत्या तर तुम्ही म्हणत्या पुरीच्या अंगावर 5 तोळे सोनं बी घाला, हो 5 लाख रुपये हुंडाही द्या. मग आमच्या पोराच्या अंगावर तुम्ही किती घालणार? या बा, तुम्ही पोरीच्या अंगावर 5 तोळे घातलं आणि 10 तोळे घातलं तरी ते सोनं कोणाकडे जाणार आहे? राहणार आहे तुमच्याकडे आमच्याकडं येणार आहे ना कबूल पोर. आहे. हा, मग आमचा काही फायदा आहे का त्याच्यात? आजकाल कोणीच कोणाला देत नाही. या बाई, नवरदेवाला 5 सोडून 10 तोळे आलं ना, ते नवरदेवाचं नवरीला जेवढं घातलं तेवढं नवरीचं दोघायच्या याच्या घरातल्याचा कोणाचाच अधिकार राहत नाही. ओ, हा एखाद्या तोळ्याची ना अंगठीन लाकीट आपण पाहुण्याला देऊ फक्त. हा देऊ दे. याच्या नाही, उपर असं काही कसं आम्ही देणार नाही. हा असं करा. मग असं करा. तुम्ही म्हणते ना एखाद्या तोळ्याचं, मग
तुम्ही तुमच्या पद्धतीनं घाला आमच्या पोराला, आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या माणसाला घालू. हे असं कसं काय चालेल? नाही मग या बा हे बघा, आम्ही जर त्या मुलावर आज 1 तोळ्याचा दागिना करून दिला तर तो मुलगा तो दागिना घेऊन तुमच्याच घरी येणार आहे. हो हा. एक मिनिट ऐका, या बा आमच्या एवढ्या अटी आहे. 5 तोळे पुरीच्या अंगावर घालायचं, 5 लाख रुपये आम्हाला उंडा आम्हाला द्यायचा आणि आमच्या दारामध्ये आम्ही फक्त मंडप टाकणार आहे इकडं वावरात. हा, मांडवाचा खर्च आम्ही करणार. हा, जेवणाचा अख्खा खर्च तुम्ही करायचंय, वरून 5ची पकवान जेवण म्हणजे द्यायचं तुम्हाला आम्हाला. पुरीचं लग्न करायचंय, लोक अन्नदान करते, तुम्हाला पुरीचं लग्न करायला ऐपत नाही, पुरीचे 4 पात्र उठवायला ऐपत नाही. हा, गेलं ते आता, ते दिवस कसं गेले ते आता. पहिला जमाना गेला. उलट आम्ही आका करून घेतलं ना, आमचं उलट पुण्य होईन, त्याच्याबद्दलच नाही. मग घ्या करून. हा, पुण्य करा ना तुम्ही मग. ऐका, तुम्हाला एक सांगू का, माझं पोर रेल्वे मध्ये कामाला लागलं ना, आम्हाला लावायचं नव्हतं, पण त्याचं नशीब ओढून आलं. नशीब ओढून आल्यामुळं मी काय म्हणले, जरी आपल्याला जास्ती शेती पुती ना, तर जाऊ दे, लटकलाय त्याच्या नशिबानं, तर जाऊ दे, करू दे त्याला. तो एक शेती पाहिजे, शेती पाहून त्याला दुसरं पण करता येते. हा, पण ज्या टायमाला ते पाहुणे पाहायला आले ना, तुम्हाला सांगते, माझ्या पोराला 2 लाख रुपये पगार आहे. बर. तरी पण त्या पाहुण्याने आम्हाला विचारलं नाही. ते म्हणा आमच्या पद्धतीनं आम्हाला जसं करायचं तसं करू म्हणा. आम्ही त्यांना उंड्याचं भांड्याचं काही बोललो नाही, काहीच नाही. 5 तोळे सोनं मा पोराच्या अंगावर घातलं त्यानं घातलं असेल. आणि 10 लाख रुपये हुंडा दिला. त्या लोकांनी आम्ही म्हणलो लग्न कुठं करायचं. ते म्हणा तुम्ही लग्नाची ना आम्हाला पट्टन तिथं करू, आमच्या पद्धतीनं म्हणा. आम्हाला हावसाने लग्न मोठं करायचं म्हणा, धूमधडाक्यामध्ये. हो माऊली, माझ्या भावाचं लग्न आहे हा. ना, इशी लॉन्स मध्ये झालंय नाशिकला. हा का? हो बरं का पाहुणं, बोला. तुम्ही म्हणताय माझ्या भावाचं लग्न एसी लॉन्सला गेलंय, ते आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही. आम्ही काय लॉन्सला करणार नाही आणि काय नाही लग्न. हा, पहिलेच सांगतो, कसं आहे, बोलून कडू असलेलं मला आवडतं. त्यांनी केलं म्हणून आम्ही ते करणार नाही. आमची तेवढी ऐपत नाहीये, परिस्थिती नाहीये. आम्ही तुम्हाला सांगून दाखवलं, याच्यावर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आम्ही फक्त पोर तुम्हाला देणार आहे, बाकी 1 रुपया मिळणार नाही आमच्याकडून. मला जुळवायचं असून जुळवा, मला नाही पटत. नाही पटत. ए वहीन काय? तुला हा? मग काय ते खूप डिमांड करताय ना ते. हा, अहो. 5 तोळे सोनं पण मागता पुरीच्या अंगावर, 5 लाख रुपये पण मागू राहिले. हा, काहो, पण तुला एक माहितीये का वहिनी, बरोबर म्हणे लग्नाचा खर्च पण जेवणाचा तुम्ही करा म्हणे. हा ना, हो त्यांना गबाड लुटायचंय फक्त. हा, म्हणजे बाय 5 लाख रुपये हुंडा द्यायचा, त्या हुंड्यात यांचं लग्न होऊन जात. हा, विचार करायचो ती गोष्ट आहे का नाही. बर का वहिनी, हा. यांनी आपल्याला हुंडा द्यायचा तर पुरीला हुंडा द्या ते म्हणत्या. मागू राहिले आपल्याकडून हुंडा. हा, जाऊ दे वहिनी, हे ना जमायसारखं नाही. जाऊ दे, नाही म्हणून टाक, जाऊ दे. नाही म्हणायचं. नाही, चला निघू. आता उद्या काय एवढं बी करून सुईची आणली तर बरं, नाही तर उद्या परत आपल्यावर डबल वसुली करायला उभी राहा. ते ऐकायची कॅपॅसिटी नाही त्यांची. नाही नाही, नकोच. नाही नाही, असं तुम्ही काय खर्च करताय राव? आम्ही सुद्धा आहे ना लग्नाचा मांडव टाकतोय, त्याचा खर्च आपलाच आहे ना. हो, गप बसा. या बा, असं कुजबुज करून बोलू नका. काय बोलायचं ना असं स्पष्ट बोला. तुम्हाला सांगते या बाय, पुरी करता पुरी भेटू नाही राहिले. 30-30, 40-40 वर्षाची सांड असे गावात इंडात आहे, त्यांना पुरी नाही भेटू राहिल्या. आणि तुम्ही काय कुजबुज करू राहिले? तुम्हाला नसेल द्यायचा हुंडाणा, तुम्ही जाऊ शकता. आम्ही काही तुम्हाला आमंत्रण नव्हतं दिलं. हा, म्हणजे तुम्ही काय पुरीला कमी समजा का? हो, पण ते पुरीच्या अंग 5 तोळे घालायचं, वरून तुम्हाला 5 लाख रुपये द्यायचं आणि तुमच्या जेवणाचा खर्च आम्ही करायचा. आणि नाहीतरी तुमच्या पोराचं वय एवढे दात. अहो, तुम्ही पाहिलं का दात पडेल त्या? दात पाहिलं, ते पहिलाच बोचरा झालाय ना, आलाय लग्न करायला. बघ तशी त्यांचे दुधाचे दात पडले. हा, हा ना. शांते, हा, अगं ते दुधाचे दात पडले म्हणतात. एक तर सगळं पिवळं दात दिसते ते, बाकीचं तर त्यांना असं वाटतं आमचं पोर म्हणजे बाळा तेव्हाच आहे का काय? हा मग. हा? आणि हे बघा, तुम्हाला पटत असेल तर बसा, नसेल पटत ना उठा बरं निघा. हो, तुम्ही कोणाशी बोलताय विचार करून बोला. कोणाशी बोलताय म्हणजे? हे बोचऱ्यांशी बोलायची वेळच आली आपल्यावर आज. अहो, म्हणजे आमचे दात जरी पडले तरी काय लगेच तुम्ही एवढी निंदा करते काय? चला, आपल्याला नाही करायचं. हा, नाही जा, जा. नाही जमत निघा. तुमचं ना आमचं. जा, आमच्या पुरीला अशी 56 मागणे येतील. जा. बर का, तुम्हाला आहे ना पुरीचं लग्न नाही करायचं. तुम्हाला दोघा आई बापांना हा. पुरीची भाड खायची, भाड. हो, अय बोचरे, काय बोलू राहिले?
हा भाड खायची म्हणजे काय हा, पहिले निघा आले तर रस्त्याने जा. आम्ही जाणारच आहे त्यांच्या कथावर राहिले तुम्ही. काय बोलू राहिले भाड खायची म्हणजे याचा अर्थ काय बरोबर आहे ना हा? कुणी हुंडा मागते का तुम्ही हुंडा मागू राहिले हा, म्हणजे मग? तुम्हाला भाडच नाही खायची नाही ना. गेले ते नाही, दिवस खरं. आता बर का नाही. आता पुरीला तुम्ही हुंडा मागं द्यायचा. या. नाही तर तो उचलून फेकीन तुम्हाला हा, ते हा, फेकते असं का? आहे, तुम्ही असं तुम्ही. कुठं कुठं नाही तुम्ही ए, निघा चल जरा रस्ता सरळ आम्ही आल्या रस्त्यालाच पोरी लागणार, बघायला. आम्ही काय तुमचं काय राहिलं नाही आले तुमच्या काय भाड खायला अय, नाही आले. बाई, अय, लय राहिलं नको तुमचं बोलू. संबंध. नाही नको बोलू जा. तू पोर कोणच्या लय सोन्या अरे का? मनाला हातची दे हरी बाजाव ना हो ते आम्ही पाहू तुम्ही नकाला टिमकी गाजू जा निघा बोचरे आणि तुम्हाला भेटती का पा बायको अहो, हा, आमचं नाही द्या तरी तुम्हाला सोडून. पोचणारच पाहिजे कोणी तुम्हाला आहे कोणी. ना भाडीचा पैसा गोड लागतो म्हणून तुमची पोर द्यायला अमके द्या तमक द्या तसं तुमच्या कोणाच्या घरून आणून द्यायचंय हा तुम्हाला आणि तुम्हाला कसं दुसऱ्याची भाड घ्यायला गोड लागती हा? जातो का बाबा ए, जातो का बाडक खाऊ तुम्हीच ए बोचरे आणि बेताय तर किती हो जा ना काला डोकं लावून राहिले आता आम्ही जाऊ राहिले धक्का नका देऊ आम्हाला जाऊ दे. नाही तर उचलून आपटी ए, हा? चल. हे बघ, सगळ्यांना उचलून पैसा आणायचं. दे, एक नंबर येतो जाऊ दे. आम्हाला. ती पैलवान लागली वाईट यांना मा इंगा माहित नाही शांते हा काय इकडे जाऊ दे त्यांना शांते काय हो हा तुम्ही मला बोलवलं म्हणून नाही तर त्यांना आहे ना आता एक एकाला गाडूनच टाकलं असतं मी हा? नाही, राहू दे तू चल काय? आपल्या घरी राहू दे काय सारखं काय म्हणत होते भाड खाऊ हा म्हणजे यांना वाटतं आमचा मुलगा आहे म्हणून आम्ही तुम्ही बरं दुसऱ्याची भाड घेते ती गोड लागती का हा आणि पुरीच्या बापाने दोन पैसे मागितले तर त्यांना कडू लागलं हा नाही जाऊ दे मरू दे काय हे बघ त्याच्या वाचूनच आपली पोरगी राहिली आहे का तवा नाही तरी त्याला मोठी चव आली एक दात नाही मुखात राहिला आणि त्याची बाज आहे म्हणते हा आमचं देर असं आहे फलाना असं आहे हा तू नको जास्त टेन्शन घेऊ हा गा आपली पोरगी चांगली शिकलेली आहे दिसायला चांगली आहे हा हा मी काला टेन्शन घेऊ गेले तर गेले असे 56 मागणे येतील तिला आज आपली पोर एवढी देखणी जशी चंद्राची कोर हा, चला मग कशाला काळजी करतीस विचार करत बसू नको आणि ते हा. कोण बोचऱ्याला देतय मी तर खरं सांगू का हा. मला हे लग्न जुळवायचंच नव्हतं बघ नाही मी तर तुम्हाला म्हणते मा लेकराच्या आशीर्वादाने त्याला एक सुद्धा पोर मिळायची नाही असा सडत पडल थपीला अगं, एक तर पुरी मन पुरी कुणाला मिळेनात हा ये हा? बाई आणि ह्यो सांड झालाय चांगला याला कावा पुरी भेटायच्या हा वरून म्हणतो मा एवढं वय कमी पार ना पिकला होता दुधाचं खाली दात पडलाय म्हणे बघ हा, इथला. चला मरू दे तिकडं चल हे चटाई घे आपली सोने घे बरं चटाई घे ग बाई चटई टेन्शन घेऊ नको बर का तू जाऊ दे. सोने. ह्याच्यापेक्षा चांगली पोरं बघू आपण हा एवढं काय विचार करायचं नाही तर आहे ना घर जावाय आणून ठेवीन मी नाही मी काय म्हणते बर का हा. घर जावायच ठेवू आपण नाही कसं नाही आहे? आता तर माझ्या डोक्यातच आहे आपल्याला एकच वाणिकिनीची पोर आहे हा. आणि आपल्या डोळ्यासमोर राहील हा काय वाटत तुम्हाला नाही घर जावायचं आता पुरीचं लग्नच करीन आणि घर जावायच ठेवीन मी मग काय ते चला चला घरी आपलं